महापालिकेकडून 3,827 जन्माचे बोगस दाखले दिल्याचा आरोप होतोय। या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही। शासनाच्या नियमानुसार आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन दाखले दिले तरी देखील या दाखल्यांची जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी केली जाईल, असा खुलासा आयुक्त संचिता महापात्र यांनी केला। गेल्या आठवड्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी महापालिकेत येऊन जन्ममृत्यू विभागाची बैठक घेतली होती। या बैठकीत महापालिकेने 3,827 जन्माचे बोगस दाखले दिला असल्याचा आरोप केला होता। या आरोपाला उत्तर देताना आयुक्त संचिता महापात्र म्हणाल्या, केंद्र शासनाच्या CSR पोर्टलद्वारे जन्ममृत्यू दाखल्यांचे डिजिटायझेशन 2024 पासून सुरू झाले। आतापर्यंत सुमारे 60,000 दाखल्यांची पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे। महापालिकेकडून एकूण 39,000 दाखल्यांपैकी 3,827 दाखल्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली। या दुरुस्त्यांमध्ये नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलातील बदलांचा समावेश आहे। प्रत्येक दुरुस्तीसाठी संबंधित नागरिकांकडून आवश्यक कागदपत्रे पुरावे घेण्यात आलेत। हे पुरावे वैध आहेत की नाहीत याचा अंतिम निर्णय जिल्हा निबंधक यांनी घेतलाय। संबंधित सर्व प्रकरणे पडताळणीसाठी जिल्हा निबंधकांकडे पाठवण्यात येणार आहेत। त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल। तसेच दाखले रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याने त्याबाबत स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करू शकत नाही। दाखल्यांमधील चुका दुरुस्त करण्याच्या अधिकाराबाबत विद्यमान कायद्यात काही प्रमाणात संभ्रम असून या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असं आयुक्तांनी सांगितले। जन्ममृत्यू दाखल्याच्या अनुषंगाने 3,500 अराउंड दाखले जे करेक्शन्सचे होते त्या अनुषंगाने आपलं MOH जे कॉर्पोरेशनचे निबंधक आहेत त्यांनी पूर्ण एक तपासणीचे रिपोर्ट तयार केलेले आहेत। ते आपण जिल्हा निबंधकांना पाठवण्यात येणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण शासनाला कळवणार आहोत की ह्यामध्ये आपण प्रत्येक 3,400 जे डॉक्युमेंट करेक्शन्स आहेत त्यामध्ये आपण डॉक्युमेंट्स घेऊनच करेक्शन्स केलेले आहेत। त्या डॉक्युमेंट्समध्ये जरी काही अडचण असेल किंवा त्यामध्ये शासनाचा काही निर्देश असेल की हे करता येणार नाही, त्या अनुषंगाने महानगरपालिका ह्यामध्ये दुरुस्ती करतील। वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने, खाजगीकरणच्या अनुषंगाने जे काही माननीय नगरसेवकांच्या सूचना होत्या की आपण खाजगीकरण नाही करायचे, तर सध्या आपण वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की मार्केटमध्ये असं हॉस्पिटल चालवायसाठी काय त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचं काय इंटरेस्ट आहे ते जाणवण्यासाठी फक्त हे विषयपत्र होता। खाजगीकरणचं सध्या महानगरपालिकेमधून काही नियोजन नाही आहे। सध्या आपल्याकडे जे 25 कर्मचारी आपण वारणाली हॉस्पिटल करिता घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आपण हॉस्पिटल सुरू करू शकतो, पण मल्टी स्पेशालिटी करायसाठी आपल्याला आता अडचण होणार। महासभेमध्ये जे निर्णय होईल वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने प्रशासन कारवाई करतील। म्युनिसिपल बॉन्ड्सच्या करिता पण आपण महासभेमध्ये विषयपत्र सादर केलेले आहे। त्यामध्ये पदाधिकाऱ्यांना जसे इन्क्लूड करायचे असतील त्या अनुषंगाने महासभा जसा आपल्याला निर्देश देतील आपण विषयपत्रामध्ये तसंच चेंजेस करून तसं फायनल ठराव होणार। आणि धन्यवाद। पाऊसचं काय सांगायचं? अच्छा, पाऊसच्या अनुषंगाने आता पाऊस नाही आहे तर आपण ऑलरेडी इलेक्शनच्या मुळे आपल्याला काही टेंडर करायला उशिरा झाला होता। सध्या आपण क्रॉस पाईप कनेक्शन्स, मुरुम, पॅचवर्क ह्या संबंधीचे सर्व टेंडर फ्लॅश केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने लवकरात ह्याचे वर्क ऑर्डर झाले की जेवढे आपल्या ठिकाणी अडचण आहेत की चिखल झालेले आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती ताबडतोब करण्यात येणार आहे आणि महानगरपालिका त्याच्यासाठी प्लॅनिंग करत आहे। आम्ही लवकरात लवकर ह्याचं निराकरण करणार आहोत। घरपट्टीच्या संदर्भात नेमका नोटीस आता दिल्या होत्या, आता घरपट्टीच्या संदर्भात ज्यांचा सुनावणी झालेली आहे किंवा ज्यांची हरकत नव्हती त्यांना फायनल डिमांड नोटीस गेलेली आहे। आपण सर्वांना विनंती आहे की महापौर अभय योजनेच्या अनुषंगाने जे सवलत देण्यात आलेली आहेत त्याच्या सर्वांनी उपलब्ध घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपल्या घरपट्टी जी फायनल नोटिसेस आपल्याला आलेली आहेत ते भरण्या करावी आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे। धन्यवाद। आपला जे एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट आहे त्यांना मी निर्देश देते, आपण 1-2 वेळा त्याच्यावरती कारवाई केली होती, त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिली होती की त्याच्यावरती त्यांना दुकान लावता येणार नाही। आम्ही परत कंटिन्युअसली हे चालू ठेवणार की त्यामध्ये ते फक्त लोकांच्या चालण्यासाठी त्याच्यासाठी मोकळा ठेवावा आणि त्यांचं दुकान त्यामध्ये लावू नये, हे त्यांच्यासाठी निर्देश पण आहे आणि अनुरोध पण आहे। पावसामुळे अनेक महत्त्वाच्या मार्गांवर खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे लोकांना त्रास होऊन खड्डे मुक्त किंवा कशा प्रकारचे तर आपण सध्या जे पॅचवर्कचे टेंडर केलेले आहेत, मुरुम आणि पॅचवर्क ह्या दोघींच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी आपल्याला तक्रार प्राप्त होतील ताबडतोब आपण तिथे पॅचवर्क आणि मुरुमचे कामं करणार। मॅडम, महापालिकेचे तुमचे मॅन ऑफ पोल आहे की नाही? पण आहेत
ठीक आहे. तर तसं ओपन असेल तर त्यामध्ये आपण त्याचं क्लोज करायसाठी मी निर्देश देते. पुण्यामध्ये सांगून 8 दिवस झाले एका महिलेच्या अंगावर कोसळला. आपल्या इथे काय आपण असा आढावा नाही, घेतलाय? सहाय्यक आयुक्तांना आपण प्रत्येक वेळी जे आपलं दर आठवड्याला ट्यूजडे मीटिंग असते त्यामध्ये स्ट्रिक्ट सूचना आहे एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटला, आणि मी पण माझ्या फिरती दौऱ्यामध्ये कुठे मला आढळलं तर मी इमिडिएटली फोटो टाकते एन्क्रोचमेंट डिपार्टमेंटला, आपण ते रिमूव्ह करायला लावतो. आता पण कुठल्या पण नागरिकांनी, मला भरपूर नागरिक प्रत्येक दिवस व्हॉट्सअपला मेसेज टाकत असतात आणि त्या अनुषंगाने मी डिपार्टमेंटला ते फॉरवर्ड करते. असं काही कोणाच्या निदर्शनात असेल आणि मोठी जरी असा होर्डिंग्स असेल तर आपण पाठवावे, आम्ही तत्काळ ते कारवाई करूया.